हाय गाईस, सुरेखा शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवते मेथीची भाजी. ही बघा, मेथी मी ही साफ करून घेतलेली आहे आणि आता मी हे धुवून घेणार आहे स्वच्छ याला आणि एका चाळणीमध्ये निथळायला ठेवणार आहे. त्याच्यानंतर मी ह्याला कटिंग करून घेईन. तर बघा गाईज, मी ही भाजी ना आता पहिले एका पाण्यातून काढलेली आहे आणि परत मी आता दुसऱ्यांदा एकदा पाण्यातून ही भाजी मी हे करून घेते आणि आता मी हिला चाळणीमध्ये ठेवून देते आहे. कारण माती असते या भाजीला, तर ती 2-3 वेळा धुवून काढायचे चांगले. असं केलं ना ती माती मग तळाला बसते ना पाण्यामध्ये. मग हे वरचेवर असं हे करून ही पानं ना अशी घ्यायची आणि चाळणीमध्ये ठेवायची. असं आपण ही सर्व भाजी धुवून घेऊया. तर हे बघा गाईज, माझी भाजी धुवून झालेली आहे. आता हिला मी असंच ठेवून देते, थोडे निथळू दे, नंतर मी हिला चिरून घेईन. हे बघा गाईज, मी भाजी चिरून घेतलेली आहे. तर आपण घेतलेला आहे एक टोमॅटो छोटा, 4 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या त्या मी सोलून चिरून घेतलेल्या आहेत आणि एक मोठा कांदा तोही बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे ओलं खोबरं 1 वाटी. तर इतकं जिन्नस लागणार आहे, तेल आणि मीठ. तर आता गाईज आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी आता टाकत आहे तेल. आपली कढई गरम झालेली आहे. तेल गरम होऊ दे. तेल गरम झालेलं आहे गाईज. थोडी गॅस बारीक करूया आणि आता आपण याच्यामध्ये काय टाकूया, लसूण आणि हिरवी मिरची. तर गाईज ह्याला परतून घेऊया. तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपण ह्यामध्ये टाकूया हा चिरून ठेवलेला कांदा. त्यालाही परतून घेऊया. तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे. आता आपण ह्यामध्ये टाकूया टोमॅटो. त्यालाही परतून घेऊया. गॅस थोडी फास्ट करते. आता मी ह्यामध्ये टाकत आहे हळद. ह्यालाही परतून घेऊया. आता मी ह्यामध्ये टाकत आहे मेथी, जी आपण चिरून ठेवलेली होती ती टाकून घेऊया. तर ह्यालाही परतून घेऊया. मला ना एका ताईने कमेंट केले होते की मी ती शेवग्याची भाजी जी बनवली ना ती त्याच्यामध्ये हळद नाही टाकली. तर ताई तुमचे खूप खूप धन्यवाद. मी त्यामध्ये हळद नाही टाकली होती, पण आज तुम्ही बोललात म्हणून मी टाकली. कारण मी पालेभाजीमध्ये सहसा हळद टाकत नाही, पण आज तुमच्यामुळे मी ह्याच्यामध्ये हळद टाकते आहे. ताईंनी मला कमेंट केली की हळद टाका, टाकली नाही म्हणून मी आज ताईसाठी, चला आज आपल्या ताईसाठी आपण हळद टाकूया भाजीमध्ये. मी मेथी आळू बनवते ना, मेथी बटाटा, त्याच्यामध्ये मी ते टाकते आपलं हळद वगैरे. पण मी जी प्लेन आता माझी नॉर्मल सिंपल भाजी आहे, कांदा खोबरं लसूण, तर ह्याच्यामध्ये मी हळद नाही टाकत. आणि कधी कधी मेथीमध्ये मी ना ती मुगाची डाळ असते ना जी आपली, ती पण मी भिजवून ठेवते आणि तीही मी टाकते.
तर आज मी ते टाकलं ना, सिंपल भाजी आहे. आता आपण ह्यामध्ये टाकूया मीठ. आता आपण ह्यामध्ये टाकूया हे ओलं खोबरं. ओल्या खोबऱ्याचा किस आहे गाईज हा. ह्याला आता मिक्स करून घेऊया. बघा गाई, ही भाजी आपली 5 मिनिटात बनवून झालेली आहे. जर आपली मेथी साफ असेल आणि कांदा वगैरे सर्व रेडी कापून ठेवलेला असेल तर आपली ही भाजी 5 मिनिटात बनवून जाते. 5 ते 10 मिनिटात सर्व भाजी आपली ही रेडी होते. आता ह्या भाजीला आपण वाफ देऊया. तर आता आपण ह्या कढईवर ठेवूया ढाकण. 2 मिनिटं फक्त वाफ द्यायची आहे, जास्त काही शिजवायची नाहीये भाजी ती. हे बघा, आपली भाजी झालेली आहे. मस्त झालेली आहे भाजी बघा. आता आपण हलवून बघूया. वाव, मस्त छान झालेली आहे. हे तुम्ही भाकरी संगती, चपाती संगती, सकाळी टिफिनसाठी पटापट होणारी भाजी आहे. रात्री मेथी साफ करून ठेवली की सकाळी तुम्ही ही भाजी बनवू शकता डब्यासाठी. काही काही भाज्या अशा आहेत की त्या आपण पटापट बनवून डब्याला देऊ शकतो. बघा, 5 ते 10 मिनिटात सर्व भाजी झालेली आहे. तर गाईज बघा, आपली भाजी झालेली आहे. ही मी भाजी बनवली, ही तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.